श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 5 डिसेंबरला कालभैरव जयंती आहे. तर ही कालभैरव जयंतीची पूजा कशी करावी, या दिवशीचा शुभ मुहूर्त कोणता आहे, तसेच या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल, तसेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी अडथळे हे देखील दूर होतील, ही सर्व माहिती आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या दिवशी रात्री काही विशिष्ट मुहूर्तावर जर आपण हवन केले, म्हणजे घरामध्ये काही वस्तू या जाळल्या, तर आपली अडकलेली कामे ही सिद्ध होतात. कोणी जर आपली एखादी व्यवहारामध्ये फसवणूक केली असेल, आपल्या घरी चोरी झाली असेल किंवा आपले पैसे कुणाकडे अडकलेले असतील, तर स्वतः कालभैरवनाथ त्यांना दंडित करून वठणीवर आणतील. कारण कालभैरवनाथ हे कठोर शिस्तीचे दैवत आहे. हे मंत्रोक्त हवन कधी करावं, कसं करावं, ही माहिती देखील आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली, ज्या दिवशी ब्रह्मयोग तयार होत आहे. कालभैरव हे मंत्र तंत्रांची देवता आहे, त्यामुळे या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते, वाईट शक्ती नजर दोष आपल्या जवळ पण येत नाही. त्याचप्रमाणे ग्रह दोष, पीडा, आजार, शत्रुपीडा इत्यादी सर्व संकटांपासून कालभैरव आपलं रक्षण देखील करतात. कालभैरव हा शंकरांचा अवतार असून कालभैरवनाथ, भैरव, भैरीनाथ अशी त्यांची अनेक नावे आहेत. भैरव हा देवीच्या शक्तिपीठाचा रक्षक आहे, त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवनाथाचं स्थान असतं. त्यांचं वाहन शिवान म्हणजेच कुत्रा आहे. त्यांच्या हातामध्ये खटवांग त्रिशूल आहे. ते रुद्र म्हणजे शिवाचा अवतार आहे. कालभैरवनाथ हे कठोर शिस्तीचं दैवत आहे. त्यांना खोटं नाटं अजिबात चालत नाही, मात्र आपल्या भक्तांवर ते नेहमी कृपा करतात. देवीसाठी आपले वडील दक्ष राजा यांच्या हवनकुंडात साती गेली, तेव्हा भगवान शिवांना राग अनावर झाला आणि दक्ष राजाला दंडित करण्यासाठी त्यांनी आपल्या अंशावतार कालभैरव रूपात ते प्रकट झाले. कालभैरवाने दक्ष राजाला मग दंडित केले. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवनाथांची पूजा कशी करावी, तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथाचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे. मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कालभैरवनाथांना एक नारळ, काळी तीळ, उडीद अर्पण करावे. त्यासोबत थोडीशी खडी साखर ठेवावी. शक्य झाल्यास कालभैरवनाथांची आरती म्हणावी. आपल्या जवळपास जर कुठे कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर आपण ही सर्व पूजा घरामध्ये देखील करू शकता. या दिवशी कालभैरव अष्टकाचे 11 पाठ अवश्य करावे. 11 नाही जमले तर 1 पाठ कमीत कमी मनापासून करावा. त्यानंतर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील आपण करणे आवश्यक आहे. या कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला चपाती आपण अवश्य द्यावी. त्यावरती थोडीशी साखर देखील टाकावी. असे केल्याने शनिदेवाची आपल्यावरती कायम कृपा राहते. आपली व्यवसायामध्ये कधीच फसवणूक होत नाही. तसेच जर तुमची नोकरी असेल तर त्यामध्ये देखील कोणीच आपली फसवणूक करू शकत नाही. आणि जर एखाद्याने आपली फसवणूक केली तर त्याची शिक्षा ही कालभैरवनाथ त्याला बरोबर देतात. त्यामुळे या दिवशी आपण काळ्या कुत्र्याला चपाती ही अवश्य खाऊ घालावी. तुम्हाला जिथे पण असा कुत्रा मिळेल तिथे आपण चपाती अवश्य घालायची आहे. यामुळे आपल्या व्यवसाय असो किंवा नोकरी असो किंवा शिक्षण असो, कोणत्या पण गोष्टीमध्ये अडचणी अडथळे विघ्ने हे कोणीच आणणार नाहीत. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली अवश्य आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर दिवा हा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने आपले जे काही ग्रह दोष आहे ती पीडा कमी होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान हे नांदते. भरपूर वेळा असे होते की आपल्याला पाहिजे तसे सुख मिळत नाही. पैसा असून देखील भरपूर लोक हे सुखी नसतात किंवा घरात सतत आजारपण असतं. एक झालं की दुसरं आजारी पडतं. पाहिजे तसं सुख हे मिळत नाही. मग अशा वेळेस आपण पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे. तसेच या दिवशी आपल्या जवळपास कुठेही कालभैरव मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन भैरवनाथांना शेंदूर, तेल आणि नारळ अवश्य अर्पण करावा. तसेच आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती कालभैरवनाथांना आपण सांगू शकता. यामुळे आपली जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल.
कठीणातली कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होईल. फक्त त्या इच्छेला देखील आपण मेहनतीची जर जोड लावली तर इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार. तसेच या दिवशी याचकांना म्हणजेच भिकाऱ्याला अवश्य दान करायचं आहे. या दिवशी जर कोणी भिकारी भीक मागण्यासाठी आला तर आपल्याला त्याला तसेच पाठवायचे नाही, तर त्या व्यक्तीला आपण काही ना काही द्यायचे आहे. मग तुम्ही खाण्यासाठी एखादी वस्तू द्या किंवा पैसे स्वरूपात देखील काही देऊ शकता किंवा अन्न वस्त्र देखील देऊ शकता. कोणती पण गोष्ट द्या, पण त्या भिकाऱ्याला आपल्याला तसेच हे पाठवायचे नाही. कालभैरवनाथ हे भौतिक सुखाचे दैवत आहेत. कालभैरवनाथांची भक्ती केल्यामुळे आपल्याला भौतिक सुख देखील लाभते. कालभैरवनाथांची उपासना केल्याने किंवा कालभैरव अष्टकाचं नुसतं पठण केल्याने भूतबाधा, पिशाच बाधा करणे किंवा बाहेरच्या जगात असतात त्यापासून आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं. शत्रुपीडेपासून आपलं रक्षण होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुठलीही समस्या असेल, आर्थिक समस्यांचे निवारण देखील होते. आपली जर कुठे फसवणूक झाली असेल तर ही शत्रुपीडाच असते. कुठेही पैसे अडकले असतील, कोणी आपल्याकडून कर्ज घेतलं असेल, उसने पैसे घेतले असतील आणि तो मनुष्य पैसे देत नसेल, अशाही काही समस्या असतात. त्याचप्रमाणे घरादारात शत्रू निर्माण होणे या सर्व गोष्टींचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रास होत असतो. आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असते किंवा काही कलह होत असतील, ज्याचं मूळ कारण असतं पितृदोष. कालभैरव अष्टकाच्या पठणाने पितृदोष देखील नाहीसा होतो, कमी होतो. त्यासाठी आपल्याला कालभैरवनाथांची साधना, उपासना करायची आहे. उपासनाची पद्धत अत्यंत सोपी आहे. कालभैरव अष्टक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. छोटे स्तोत्र आहे. हे स्तोत्र आपण सिद्ध करावं, त्याचं रोज पठण करावं. नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, जे काही अडथळे आहे, त्यांचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. कालभैरव हे भगवान शंकरांचे 5वे अवतार आहे. ते शनिदेवाचेही अधिपती आहे. कालभैरव हे उग्र रूप असलेले देवता आहेत, परंतु ते भक्तांच्या हाकेला धावून जातात. ते शत्रुपीडा, ग्रहदोष, नजरदोष इत्यादींपासून आपले रक्षण करत असतात. तर या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुमची एखादी कठीणातली कठीण इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू. मग आपण 5 लिंबू घ्यायचे आहे. लिंबू घेताना तुम्ही कच्चे लिंब असतात ते लिंबू घेऊ नका, तर पिकलेले पिवळे लिंबू आपल्याला घ्यायचे आहे. त्या लिंबांवरती कुठेही डाग नसतील असे लिंबू आपल्याला घ्यायचे आहे. लिंबू घेतल्यानंतर प्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. नंतर त्या लिंबांची माळ आपल्याला तयार करायची आहे आणि ती माळ आपल्याला कालभैरवाचं जिथे पण मंदिर असेल तिथे आपल्याला ही माळ अर्पण करायची आहे. किंवा जर तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी तिथे मंदिरात गेले तर तिथे बाहेर देखील तुम्हाला अशा माळा मिळून जातील किंवा तुम्ही घरून देखील अशी माळ बनवून नेऊ शकता. आणि ही माळ आपल्याला कालभैरवांना अर्पण केल्यानंतर आपण ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप हा आवर्जून करावा. किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. मग तुम्ही हा जप घरामध्ये करू शकता किंवा तिथेच बसून मंदिरामध्ये देखील करू शकता. त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती कालभैरवांना सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण इच्छा असो, कोणती पण इच्छा असो, आपण ती कालभैरवांना सांगायची आहे. बघा, तुमची इच्छा मनोकामना ही लवकरच पूर्ण होईल. तसेच या दिवशी आपण भगवान कालभैरवांना जर लिंबू अर्पण केले तर संपत्ती, यश आणि कीर्ती देखील मिळते असे म्हणतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.